आमच्या गावची यात्रा आहे, पण आम्हाला बाहेरच्या एका देवाला यात्रा करायची होती. मग तिकडंच चाललो होतो बघा. सगळे एका गाडीमध्ये बसून चाललो होतो. गावाकडे खरंच खूप मजा येते. तर सगळे आपल्याकडची फॅमिली असते आणि एकत्र मिळून कुठंतरी जातानाचा वेगळाच आनंद असतो. मुलं वगैरे सगळे होते. ह्या माझ्या मामी पण आहेत आणि सासूबाई पण लागतात. आता मला नात्यातच दिलेलं आहे, त्यामुळं सगळे जवळचेच नातेवाईक आहेत. मंदिरात वगैरे नैवेद्य अगोदर दाखवून घेतला. मग आता बाहेर पण छोटे-छोटे मंदिर वगैरे देव असतात. मग तिथंही नैवेद्य दाखवत होते. आता हे देवबाप्पा तर आमच्या मागच होते. जिथं नैवेद्य दाखवेल तिथं सुरू होतं त्यांचं खायचं. मग तिथं गेलो, नैवेद्य वगैरे दाखवला. मग लगेच गेली होती मी. मग गुलाल तर इतका घामानं हे होऊन जात होता ना सगळ्या चेहऱ्यावर. आणि मंदिरात इतका मोठा लावला होता, काही सांगूच नका. माझा मावस भाऊ बरेच नातेवाईक सगळे आले होते. मुलं तर नुसती फिरतच राहत होती बघ. आणि एवढं डोंगराचं वातावरण आहे तिथं. आता हे जवळचा मसुबा म्हणतात, तिथे गेलो होतो आम्ही. ज्याला कोणाला माहीत आहे त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही माझी भाऊजाई पण आहे आणि आहोंची बहीण आहे, माझ्या मावस भावाची बायको आहे. मग सगळे एवढे नातेवाईक आले, त्यामधून मला व्हिडिओ काय जास्त घेणं झालं नाही. मुलंही नव्हते. मग इथं चुलीवरती आम्ही मटण शिजायला वगैरे टाकलं होतं. तर इतका हवा पण लागत होतं ऊन. पण तरीही शिजवावंच लागतं. तिथंच नैवेद्य वगैरे दाखवायला लागतो. त्यामुळे तिथंच बनवतो. मग मामींचं पण आमचं इकडं बाजूला सुरू होतं शिजवायचं मटण. तिथंही थोडीशी त्यांची क्लिप घेतली. मंदिरात म्हटलं चला, धूर वगैरे खूप लागला. मग थोडंसं मंदिरात जाऊन बसलो होतो. त्यांना म्हटलं चला फोटो काढूया. तर माझ्याकडनं व्हिडिओचीच क्लिप चालू होती. मस्त असं कालवण केलं होतं आणि मटण सुकं केलं होतं. खरंच खूप एन्जॉय केला तिथं तर गेल्यावर. त्यामुळे जास्त व्हिडिओ काय घेतले नाही. लाँग व्हिडिओमध्ये थोडेसे आहेत. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी पनीरची भाजी केली. आता व्हिडिओ पाहायला आलायस तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय, पुन्हा भेटू.